नमस्कार. मी भारती सहस्रबुद्धे. आपण सगळे वाचन वेडे जाणतोच की वाचन आपल्याला समृद्ध करतं. कोणत्याही परिस्थितीत घट्ट पाय रोवून उभं राहण्याचं बळ वाचनानंच येतं. वाचन मनोरंजनही करतं आणि हे वाचन वेड जोपासताना काय वाचावं, कोणती पुस्तकं सध्या चर्चेत आहेत हे जिथे कळतं ते म्हणजे आपलं हक्काचं आनंदाचं पान. तर आनंदाचे पानच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आत्तापर्यंत मराठीत खूप गाजलेल्या पुस्तकांच्या नावावर आपण जर नजर टाकली तर लक्षात येईल की इतर कथा कादंबऱ्यांबरोबर रामायण आणि महाभारतावर आधारित पुस्तकं खूप गाजलीत. त्यातही महाभारतातली पात्र लेखकांना आणि वाचकांना नेहमीच आकर्षित करत आलीत. फक्त मराठीच नाहीत तर सर्व भारतीय भाषा आणि अगदी इंग्रजीत लिहिणाऱ्या मॉडर्न लेखकांनाही ही पात्र नेहमी खुणावत असतात. महाभारतातल्या सर्वात महत्त्वाच्या पात्रांपैकी एक म्हणजे भीष्म. त्यांच्यावरही कितीतरी लिहिलं गेलंय. पण नुकतीच एक महाकादंबरी प्रकाशित झाली आहे. ते आभाळ भीष्माचं होतं असं या कादंबरीचं नाव आहे. अभिनेते दिग्दर्शक अशोक समेळ यांची ही कादंबरी. लेखक जेव्हा शीर्षकातच म्हणतायत की ते आभाळ भीष्माचं होतं तेव्हा त्यांना या कादंबरीतून काय सांगायचंय आणि भीष्मच का याबद्दल गप्पा मारूया लेखक अशोक समेळ यांच्याशी. अशोकजी, खूप खूप स्वागत तुमचं आनंदाचे पानमध्ये. मी आता म्हटलं महाकादंबरी कारण तुमच्या हातातली जी कादंबरी आहे ती दिसतेच एवढी मोठी आहे. बरं, जे पात्र तुम्ही घेतलं आहे ते सुद्धा इतकं महाभारतातलं इतकं महत्वाचं पात्र ते म्हणजे भीष्माचं. मला पहिला प्रश्न हा विचारावासा वाटतो की आपण जर आत्तापर्यंत मराठीतली गाजलेली पुस्तकं पाहिली तर मग मृत्युंजय असेल, राधे असेल किंवा अगदी पर्वसारखी अनुवादित कादंबरी असेल, सगळ्यांना मोह पडतो तो महाभारताचा आणि त्यातल्या पात्रांचा. ते का आणि तुम्हाला तो मोह का झाला? लहानपणी मी माझं काका गोष्ट सांगायचे आम्हाला नेहमी त्या महाभारतातल्या रामायणातल्या. तर महाभारतातली काही पात्र जी मनामध्ये लहानपणापासून रुतून बसली. त्याच्यात एक होतं अश्वत्थामा, ज्याच्याकडे महाभारतामध्ये संपूर्ण दुर्लक्ष झालं होतं. त्याच्यावर मी ऑलरेडी आधीचं पुस्तक आलं आणि त्याच्या 7 आवृत्त्या संपल्या. पण आता हे मला लिहावंसं का वाटलं तर असा बसलो असताना एक डोक्यात विचार आला की काय लिहावं कारण महाकादंबरी लिहिणं सोपं नसतं. महत्त्वाचं म्हणजे त्याचा अभ्यास रिसर्च करावा लागतो. अश्वत्थाम्याचा 21 वर्षे रिसर्च केला आणि महाभारताचा राजा मी 21 वर्षे रिसर्च केला. आणि मग असं लक्षात आलं की भीष्म नसते तर महाभारत घडलंच नसतं. बरोबर. कारण भीष्माने जी प्रतिज्ञा केली जेव्हा सत्यवतीच्या त्या धीवरासमोर की नाही, मी राज्याचा लोभ ठेवणार नाही, मी राजगादीचा सेवक म्हणूनच राहीन, कुरूंच्या गादीचा सेवक राहीन, सत्यवतीची मुलं राज्यावर बसतील, तो प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा केली, मी ब्रह्मचारी राहीन. आणि तो माणूस गंगापुत्र भीष्म कधीही पिता झाला नाही पण पितामह झाला. तर ते एक मला डोक्यात कुठेतरी असं घुमायला लागलं की अरे या माणसाचा स्वार्थ त्याग, या माणसाने सांगितलेला राजधर्म किंवा प्रत्येक धर्म की त्यांची एक स्वतःची भगवद्गीता वेगळी आहे. म्हणजे आज सत्यनारायणच्या पूजेला तुम्ही सहस्त्रनामावली जी वाचता ती भीष्माने सांगितलेली आहे धर्मराजाला, आणि ती पण बाणशय्येवर. आता बघा, बाणशय्येचा आपण जर विचार केला तर भीष्म बाणशय्येवर किती दिवस होते? 9व्या दिवशी भीष्मांकडे भीष्म 10व्या दिवशी पडले. 9व्या दिवशी पांडव हतबल झाले होते आणि कृष्णाकडे गेले की आता आपण करायचं काय, कारण भीष्म ऐकायला तयार नाही. तर कृष्ण ओरडला पांडवांना, म्हणाला की अरे तुम्ही त्यांना पितामह पितामह म्हणून जपता, हळूच लागणार नाही ना पितामह बाण म्हणून घाबरता. ते नाही करत, तो योद्धा म्हणून लढतोय. 180 वर्षाचा योद्धा लढतोय तुमच्याशी, तो तुमची पर्वा करत नाहीये. त्यांनी काय ठरवलं, तुमचं सैन्य मारून तुम्हाला एकटं पाडायचं. मग काय करायचं? कृष्ण म्हणतो चला भीष्मांकडेच चला, त्यांना आपण उपाय विचारूया काय. नेमकं भीष्मांकडे ते रात्रीच्या वेळेला शिबिरात चालल्यात. बघतात आजूबाजूला अत्यंत भयान विलक्षण वातावरण आहे. आणि मग पितामह भीष्मांच्या शिबिरात येतात. भीष्म सगळ्यांचं स्वागत करतात आणि उद्या मला माराल कसं हे पांडवांना सांगतात. आणि 10व्या दिवशी पांडव जेव्हा संध्याकाळ होते तरी कोण आसपास भीष्मांच्या फिरकत नाही. भीष्म बघतात अरे काल ह्याने सांगितलं पोरांना मला माराल का, इच्छा मरणी आहेत भीष्म, तसे मरणार नाहीत. मग कसं ते धर्मराजा तेवढ्यात जात असतो बाजूनी लढायला युद्धावर, त्याला हाक मारून जवळ बोलतात, अरे काय झालं काय, काल ठरलं होतं ना आपलं. आणि मग अर्जुन शिखंडीला पुढे करतो. शिखंडी हा मागच्या जन्माचा
जन्मातला आंबा. आंबा. आंबा आंबा ह्या भीष्म कधीतरी तरुण होते याची तेवढीच एक खूण आहे. कारण आंबेने त्यांना विनंती केलेली असते की आता मला शाल्वई ॲक्सेप्ट करत नाही तर तुम्ही माझ्याशी लग्न कर, तू माझ्याशी लग्न कर. आणि मग ते भीष्म नाही म्हणतात तिला आणि तिला परत पाठवतात आणि तो सूड घेण्यासाठी ती परशुरामांना, भीष्मांचे गुरु परशुराम, भगवान परशुरामांना मध्ये घालते. 23 दिवस युद्ध झालेलं आहे परशुराम आणि भीष्माचं. हो. ते युद्ध भीष्माने म्हणजे सामोपचाराने सोडवलं. कारण भीष्म हा वसूंचा 8वा अवतार. प्रभास नावाचा वसू जो भीष्म गंगापोटी जन्माला आला तो. आणि मग 10व्या दिवशी जेव्हा भीष्म सांगतात त्याप्रमाणे शिखंडीला पुढे करून अर्जुन मारतो भीष्माना. माझी पाठ लागता कामा नये जमिनीला आदल्या रात्री सांगितलंय त्यांनी. आणि मग तो बाणशय्येवर त्यांना झोपवत आहे. बरं, भीष्म बाणशय्येवर पडताना अभिजित नक्षत्र सरकतं खाली आणि त्यामुळे काय होतं, सूर्य दक्षिणेकडे वळतो. सूर्य दक्षिणेकडे वळतो, दक्षिणायन लागलं. भीष्म दक्षिणायन लागलं म्हणून म्हणतात मी आता प्राण सोडणार नाही, इच्छामरणी मी प्राण तेव्हा सोडेन उत्तरायणात सूर्य जाईल तेव्हा उत्तर दिशेकडे सूर्य वळेल तेव्हा. दक्षिणायन ते उत्तरायण हे अंतर 58 दिवसाचं आहे. 180 वर्षाचे भीष्म 58 दिवस त्या बाणाशय्येवर पडलेत आणि त्या 58 दिवसातले त्यांचे स्मरणकोश आहे. ते स्मरणकोश म्हणजे ते आभाळ भीष्माचं होतं. तुम्ही आता म्हणजे काय आहे ते आभाळ भीष्माचं होतं म्हणजे काय तुम्ही कुठलं कथानक खरं म्हणायचं तर घेतलंय ते सांगितलं. पण मला नेहमी वाटतं की इतके लेखक म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये महाभारतातल्या प्रत्येक कॅरेक्टरवर त्यांनी लिहिलं स्वतःला. म्हणजे जसं मृत्युंजय कर्णाच्या बाबतीत लिहिलं, अनेक पुस्तकं आहेत ज्यात दुर्योधनावर सुद्धा लिहिलं गेलंय आणि त्याच्या बाजूनी विचार केला गेलाय. असा काही वेगळा विचार करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय? हे संबंध वेगळंच आहेत. एक सांगू तुम्हाला, महाभारताचे आधार झाले. मृत्युंजय ही कादंबरी एक अप्रतिम आहे. पण कर्ण खरंच तसा होता का? तर कर्णाचा एक आकस होता अर्जुनावर आणि त्या आकसापोटी तो दानधर्म करत होता. किंवा कर्णाची ही बाजू महाभारतात मी नाही मांडलेली आहे, ही व्यासाने मांडलेली आहे. की त्यामुळे तो एक त्या ह्याच्यात ठीक आहे. माझ्या ह्याच्यामध्ये मी प्रत्येकाला योग्य न्याय दिला आहे. आणि सुग शेवडेंसारखे महाभारतकार म्हणतात की महाभारताशी प्रामाणिक असेल तुझे ही दोन्ही पुस्तकं तुझी आहेत की जे महाभारताशी प्रामाणिक आहेत. आणि हा जो रिसर्च होता, महाभारत म्हणजे इतकं मोठं आहे. आता बघा तो रिसर्च कसा होता? म्हणजे मी 18 खंड पहिले वाचले, 18,000 पानं. त्यानंतर महाभारतात लिहिलेल्या अनेकांची पुस्तकं वाचली आणि त्याच्यात मला असं आढळून आलं जे आलं त्याच्या मी नोट्स काढल्या. हे काम जवळजवळ माझं 20 वर्ष चाललं होतं. आणि मग त्या नोट्स काढल्यानंतर मी नाटककार असल्यामुळे मला नाटकाच्या पॉईंटमध्ये त्या नोट्स व्हिज्युअल करताना कुठे नाटक त्याच्यामध्ये नाट्य आलं पाहिजे, संवाद आले पाहिजेत. आणि मग हे सगळ्या ज्या ह्या म्हणजे आधीची काय कादंबरी किंवा ही काय ही संवाद रूपाने प्रेक्षकांसमोर जेव्हा जाते तेव्हा प्रेक्षक हातात धरलेली कादंबरी वाचेपर्यंत सोडत नाही. हा अनुभव अनेकांनी सांगितला. पद्मविभूषण डॉक्टर माशेलकरांनी ही कादंबरी वाचली, कारण ते माझे मित्र आहेत. आणि त्यांनी एकच म्हटलं, ही कादंबरी हा ग्रंथ नाही मंत्र आहे. अर्थात म्हणजे भीष्मांबद्दलची हे आहे. तुम्ही आम्ही सगळे जाणतो की तुम्ही कलावंत आहात, तुम्ही नाट्यलेखक आहात, तुम्ही टेलिव्हिजन सारख्या मीडियात बरंच लेखन केलेलं आहे. ही एवढी मोठी कादंबरी लिहिली तर याचा काही म्हणजे असा नाट्याविष्कार व्हावा किंवा अशा रीतीने तुम्ही काही त्याच्याकडे बघता का? बरोबर. नाटक जरी मी ह्याचं लिहिलं तर ते करण्यासाठी लागणारा खर्च, तो लागणारी ड्रेपरी, हे सगळं मला जमा करायचं म्हटलं तर खूप खर्चिक आहे. आणि ते खर्च उचलणारा कोणी निर्माता असा मिळाला. कादंबरी झाली तसं ते महानाट्यच होईल. मी याच्यावर अभिवाचन मात्र करत असतो की अगदी म्हणजे अभिवाचन काही तुम्ही घ्या, बघा, पुस्तकं ऐका काय आहे ते. तुम्ही आता बोलता बोलता अभिवाचनाचा उल्लेख केला. तुमच्या हातात पुस्तक आहे. आत्ता आपल्या याच्यात म्हणजे मुलाखतीत जर तुम्ही आम्हाला एखादा महत्वाचा भाग त्यातला वाचून दाखवला तर मला आवडेल. मी वाचतो. चालेल. चंद्र माथ्यावर आला, चांदणं भेदक झालं होतं. तसंच अंधारलेल्या पांडवांच्या शिबिरातला प्रत्येक महायोद्धा अस्वस्थ होता. शिबिरात विदीपक जळतच होते, पण त्यांचा प्रकाश शिबिरातल्या वातावरणात फेकत होता तो फक्त अंधार. महाबलाढ्य पांडवही अस्वस्थ होते. युद्धाच्या भविष्यानं ते भेदरले होते. पितामहांच्या अग्निबाणांच्या वर्षावानं त्यांचे डोळे आता विस्पारले गेले होते.
उद्या जर पितामह असेच आणि हेच युद्ध करू लागले तर पांडवांचा पराभव निश्चित होता. पांडव अस्वस्थ होते. दोन्ही बाजूंच्या कौरव पांडव शिबिरामागे दूर ओसाड जमिनीवर लाखो मृतदेहांचा भडाकणीचा प्रचंड आग पसरली होती. त्याचा केविलवाणा धूर स्वर्गाकडे पसरत चालला होता. आभाळ धुरानं डोळं पुसीत होते. मानवी कवट्या फुटल्याचा भेसूर आवाज येत होता. कौरवराज दुर्योधनाच्या शिबिरात त्याचे मर्कट भक्त मद्य पिऊन विजयाचा धुमाकूळ साजरा करत होते. त्यांच्या किंकाळण्याने भीष्मांचे कान बंद करून घेतले आणि शयनासनावर झोपणं पसंत केलं. ओके, हे अशा पद्धतीने आहे. आणि हे सगळंच तुम्हाला म्हणजे वाचताना तुम्हाला हे सोडावंसं वाटणार नाही. म्हणून तर म्हणजे इतकं मोठं संशोधन करून तुम्ही या 2 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. खरं तर सगळ्यांनीच वाचायला हवी अगदी अशी वाचायला हवी भीष्माची आहे. गोष्ट. तुम्ही आज या तुमच्या पुस्तकाबद्दल बोलायला इथे आलात आणि आम्हाला सविस्तर या पुस्तकाबद्दल सांगितलं, प्रेक्षकांना सांगितलं, वाचकांना सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही, मी 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 तुमचे आभार मानतो. ABP माझानी हे अत्यंत आम्हा लेखकांवर उपकार केले आहेत की अरे आमची पुस्तकं निदान लोकांपर्यंत तुमच्या माध्यमाद्वारे पोचतील आणि ते लवकर पोचतील. कारण नाहीतर आम्हाला आमचं पुस्तक घेऊन जावं लागतं, घे रे माझं पुस्तक, असं होणार नाही. आता लोकांना कळेल की या पुस्तकाची व्हॅल्यू काय आहे. म्हणजे पैशाने म्हणत नाही मी. माझ्याकडे एखादा गरीब वाचक एक मुलगी म्हणाली की माझ्याकडे पैसे नाहीत सर. म्हटलं पुस्तक वाच, तुला मिळतील तेव्हा पैसे दे. प्रश्न तो नाही आहे, तुम्ही वाचा रे, वाचा बस. आणि तुमचा खरोखर मी आभारी आहे तुमच्या सगळ्या टीमचा ABPचा की तुम्ही हे फार सुंदर एक केलं. हे बंद करू नका हो. नक्कीच अशोकजी, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्हीही आनंदाचे पानमधून नवीन पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतच राहू. आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या पुस्तकाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप आभार आणि तुमच्या पुढच्या लेखन प्रवासासाठी खूप शुभेच्छा. या महाकादंबरीनंतर वळूया एका कथासंग्रहाकडे. मूळचे पत्रकार असलेले लेखक श्याम पेठकर यांचा कथासंग्रह आडातलं. श्याम पेठकर यांच्या यापूर्वी कादंबऱ्या, नाटकंही प्रकाशित झालीत. चित्रपटाचं संवाद लेखनही त्यांनी केलंय आणि आता नुकताच प्रकाशित झालाय आडातलं हा कथासंग्रह. विजय प्रकाशनानं हा कथासंग्रह प्रकाशित केलाय. आजच्या समाजातल्या कथांचा हा संग्रह आहे. आपला समाज, राजकारण, त्यात भरडला जाणारा सामान्य माणूस यांच्या या कथा आहेत. या कथांबद्दल जाणून घेऊया थेट लेखक श्याम पेठकर यांच्याकडूनच. आडातलं या माझ्या नव्या कथासंग्रहाबद्दल आज बोलायचं आहे. लेखक म्हणून एकदा आपल्या हातून लेखन बाजूला झालं की ते लिहित असतानाची माझी प्रक्रिया ही आहे की मी ते एक कथा लिहिली की ती पुन्हा वाचतो. आपण लोणचं जसं हे करतो तसं ते ठेवून देतो, त्याचा रवंथ करत राहतो आणि त्याच्यानंतर एकदा ती बाहेर गेली की त्याच्यानंतर ते वाचक, रसिक, समीक्षक हेच त्यावर बोलावे आणि त्यांनीच बोलावं अशी एक अपेक्षा असते. या सुरुवातीला ज्या या कथासंग्रहावर पाठराखण देताना नाना पाटेकर व्यक्त झालेत. त्यांनी सांगितलं की श्याम लिहित नाही, तो खेळ मांडतो. वाचणाऱ्यांना आपल्या खेळात ओढतो. नकळत वाचन थांबतं आणि आपलं त्रयस्थ पण संपतं. त्या खेळातले आपण गडी होतो. प्रत्येक पात्र आपल्याला हाडामासाचं होऊन भेटतं. एक रसरशीत अनुभव. नानानं अजून काही लिहिलंय, पण या कथासंग्रहामध्ये एकूण 6 कथा आहेत. अंधारात मारलेला दगड, आपले मरण, हिशोब, खुर्ची, सत्तांतर आणि झमेला. अर्थात या 6ही कथा माझा ग्रामीण भाग, ग्रामसंस्कृती, गावं हा माझ्या आवडता आस्थेचा, अभ्यासाचा हाही विषय आहे. अभ्यासाचा म्हणण्यापेक्षा विलक्षण आस्था असलेला विषय आहे. कारण की माझं शालेय शिक्षण ग्रामीण भागातच गेलं आणि जिल्ह्याचं ठिकाण म्हणून कॉलेजचं शिक्षण म्हणा, महाविद्यालयीन शिक्षण म्हणावं तर ते देखील जिल्हे देखील आपल्या इकडचे ग्रामीणच भाग आहेत. कालचे तालुके आजचे जिल्हे होतात, कालची गावं आज तालुके होतात किंवा शहरं होतात. पण गावांचं जे शहरीकरण सुरू आहे आणि गावामध्ये जे काही लोकांच्या मानसिकतेतही बदल होत चाललेले आहेत, त्याच्यावरच्याच ह्या सगळ्या जवळपास कथा आहेत. आणि या कथा एक तर ग्रामीण पार्श्वभूमीच्या आहेतच, सोबत त्याला राजकारणाचीही जोड आहे. राजकारण
हा मला असं वाटते खेड्यातल्या लोकांचा किंवा शेती करणाऱ्यांचा राजकारण हा एक दुसरा उद्योग झालेला आहे. म्हणजे कृषीपूरक उद्योग करावे असं सांगण्यात येते, पण राजकारण हा साईड बिझनेस झालेला आहे शेतकऱ्यांचा, शेती करणाऱ्यांचा किंवा गावखेड्यात राहणाऱ्या लोकांचा. आणि राजकारण आणि क्रिकेट ह्या गोष्टी गावखेड्यात अशा भिनून गेलेल्या आहे, ज्यांना ही व्यवस्था अशी आहे की ती व्यवस्था तुम्हाला तुमच्या प्रश्नासाठी ओरडायला नाही देत. ती तुमच्या पोटातली आग जी आहे, तुमच्या पोटातली जी भूक आहे, ती तुमच्या डोक्यात गेल्यानंतर तुम्ही क्रांतीची भाषा करता किंवा व्यवस्थेच्या आस्तीनीला हात लावण्याचा प्रयत्न करता. पण तो मार्ग, पोटातली भूक तुमच्या मेंदूत जाण्याचा जो मार्ग आहे तो हृदयाच्या मार्फत जातो. हे व्यवस्था चालवणाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना, सार्वकालिक सत्ताधाऱ्यांना हे कळलेलं असतं. त्याच्यामुळे ते तुम्हाला तुमच्या हृदयाला हात घालतात आणि हृदयामध्ये असे निर्माण करतात ब्लॉकेजेस की म्हणजे पोटातले विचार, पोटातली आग मेंदूत जाण्यासाठी जे केशवाहिन्या असतात त्या हृदयातून जातात आणि तिथंच ते ब्लॉकेजेस निर्माण करतात. त्याचं राजकारण आणि क्रिकेट हे देखील त्याचे ब्लॉकेजेस आहे, अडथळे आहेत. खेड्यातल्या लोकांना आपण इतकं राजकारण करतो आहे आणि आपल्याला खूप काही कळतं असं वाटत राहतं. आपल्याला खेळवलं चाललं हे कळत नाही. ह्या कथांचा प्रिमाइस जवळपास त्या पद्धतीचा आहे. आपण आपल्या समस्यांकडे लक्ष देत नाही, हा त्या कथांचा प्रिमाइस आहे. झमेला नावाची कथा आहे, त्याच्यामध्ये हेच आहे की ग्रामपंचायतचं इलेक्शन, त्याच्यातून झालेले हे खरं तर गाव चालवणारे किंवा त्या परिसरात राजकारण चालवणारे आमदार किंवा बाकीची पदं पक्षातले उपभोगणारे भाऊ आणि दादा हे कसे खेळवतात लोकांना, केसेस लोकांवर लागतात आणि ह्या केसेसच्या तारखा करता करता शेतीवाडी, गावगाडा, आपलं कामं, संसार याच्याकडे दुर्लक्ष आणि खर्च करत असताना तिकडे काय होतं, तिकडे भाऊ दादा एकत्र येतात आणि त्यांचं राजकारण वेगळ्या पातळीवरचं असतं. व्यवस्था तुम्हाला कशी खेळवत राहते, तुमच्या मूळ प्रश्नापासून, तुमच्या मूळ गरजांपासून, आणि मग तुम्हाला प्रश्नच पडू नयेत किंवा मग तुम्हाला पडलेले प्रश्नही असे तुमचं रोबोटीकरण करून टाकलेलं आहे व्यवस्थेनं. तुम्हाला प्रश्नही पडावेत असं वाटते की आपल्याला असं वाटते की आम्हाला प्रश्न पडले, ते प्रश्न त्यांनी तुमच्या मेंदूमध्ये फीड केलेले असतात आणि त्याची रेडीमेड उत्तरं देखील तेच लोक देतात. ही व्यवस्थाच टोटल तुम्हाला कशी खेळवत राहते याचंच अंधारात मारलेला दगड ही देखील एक कथा आहे. तर हा कथासंग्रह त्या निमित्तानं मला जे काही सांगायचं आहे ते सांगून झालेलं आहे आणि तो असं वाटतं की पोचावा. त्याची पुढची पायरी ही माझी गावचं तेरवं नावाची कादंबरी आहे, त्याचं लेखन मला सुरू आहे. हा कथासंग्रह या पद्धतीने लोकांपर्यंत पोचतो आहे टी व्हीच्या माध्यमातून, आणि एखादी वाहिनी, वृत्तवाहिनी असा एक पुस्तकांवरचं हे करते, हे फार चांगली आणि खूप महत्त्वाची गोष्ट वाटली मला. धन्यवाद. या 2 नव्या पुस्तकांनंतर आणखी एका पुस्तकाची शिफारस करतायत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर. नमस्कार. आजच्या या भागासाठी माझी शिफारस आहे थोड्या वेगळ्या विषयावरच्या पुस्तकाची. ख्यातनाम सर्जन डॉक्टर टेहमतन उदवाडिया यांचं जगणं सर्जरी पलीकडचं असं हे अनुभव कथनाचं त्यांचं पुस्तक आहे. लॅप्रोस्कोपिक तंत्राचा वापर करून जीवावर बेतणाऱ्या शस्त्रक्रिया करण्याचं जे तंत्र भारतात आलं त्याचं सगळ्यात मोठं श्रेय डॉक्टर उदवाडिया यांच्याकडे जातं. आपल्याकडच्या सरकारी मुंबईतल्या हॉस्पिटलांमध्ये अक्षरशः हजारो जणांवर त्यांनी ऑपरेशन्स केली, त्यांना जीवनदान दिलं. पण त्याहीपेक्षा किंवा त्याच्या बरोबरीनं लॅप्रोस्कोपीचं तंत्र भारतातल्या गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेतली आणि त्यामुळंच या क्षेत्राचे भीष्म पितामह अशी म्हणून त्यांना सगळंच वैद्यक क्षेत्र ओळखतं. या सगळ्या त्यांच्या
गेल्या 60-65 वर्षाच्या सर्जरीच्या संबंधीच्या अनुभवांचं कथन करण्यासाठी त्यांनी मोर दॅन जस्ट सर्जरी असं एक पुस्तक मध्यंतरी लिहिलं होतं. त्यांचे ते अनुभव मराठी वाचकांनाही अनुभवता यावेत म्हणून सुप्रसिद्ध बालशल्यविशारद डॉक्टर संजय ओक त्यांनी त्यांच्या पुस्तकाचा मराठीतून अत्यंत रसाळ असा अनुवाद केला आहे. ते हे पुस्तक जे अनुबंध प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं आहे. आणि माझी अशी शिफारस आहे की वैद्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकानं ते वाचलंच पाहिजे, पण ज्यांचा या क्षेत्राशी थेट संबंध नाही अशाही उत्तम वाचकांनी आपल्याला समृद्ध करणार असं काहीतरी यातून आहे म्हणूनही ते वाचलं पाहिजे. डॉक्टर उदवाडिया यांच्याविषयी खरं तर बरेच जण जाणतात, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी जर सांगायचं झालं तर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जरी वैद्यकीय क्षेत्राची होती तरीसुद्धा आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं, पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणत्याही सर्जनला जे अनुभव येतात तसेच अनुभव तसाच संघर्ष त्यांच्याही वाट्याला आला. ते सगळे अनुभव या पुस्तकामधून आहेत. मला विशेष उल्लेख करावा वाटतो त्यांनी आपल्या पहिल्या सर्जरीच्या बद्दलचा जो प्रसंग सांगितला आहे त्याचा. एखाद्या थरारपटाला शोभेसा असा तो अनुभव त्यांचा होता जेव्हा त्यांचेही हातपाय थरथरत होते पहिलं ऑपरेशन करताना, पण त्या प्रसंगामध्ये बरोबरचे मदतनीस नर्स यांनी ज्या पद्धतीनं सांभाळून घेतलं त्यांच्याविषयीची कृतज्ञता फक्त त्या एका प्रसंगापुरती नाही तर त्यानंतर कायमस्वरूपी डॉक्टर उदवाडिया यांच्या मनामध्ये भरून राहिली. आणि त्यामुळं आपल्या बरोबरचे लोक जे असतात ते किती महत्त्वाची भूमिका पार पडतात हे त्यांनी सदैव अधोरेखित केलेलं आहे असं म्हणावंसं वाटतं मला. खरं तर एवढा मोठा सर्जन पण त्यांचा स्वभाव म्हणजे विनम्रतेचं आगर ठरावं. त्यांचा प्रांजळपणा, विनम्रता हे सगळं आपल्या मनावर या पुस्तकातून बिंबत राहतं. पण हे करतानाही आपल्याला मिळालेले पुरस्कार वगैरे अशाच्या कुठल्याही गोष्टींचा उल्लेख ते करत नाहीत, ज्याच्यामुळं त्यांचं मोठेपण आणखीन मनामध्ये ठसत राहतं. मला असं वाटतं की हे महत्त्वाचं पुस्तक मराठीत आणलं त्याच्याबद्दल आपण डॉक्टर ओक आणि अनुबंध प्रकाशनचे आभार मानले पाहिजेत. अगदी आवर्जून वाचलं पाहिजे, खास करून डॉक्टरांनी तर वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे, जगणे सर्जरी पलीकडचे. आता वेळ झाली आहे आपल्या लोकप्रिय अशा टॉप 5ची. या आठवड्याची वाचक प्रिय 5 पुस्तकं कोणती हे सांगतायत मॅजेस्टिक प्रकाशनाचे आशय कोठावळे. नमस्कार, मी आशय कोठावळे. यावेळीची टॉप 5 पुस्तकं जी आहेत ती आम्ही मॅजेस्टिक बुक डेपो राम मारुती रोड ठाणे, दादर शिवाजी मंदिर आणि मॅजेस्टिक बुक डेपो गिरगाव नाका इकडच्या विक्रीवरनं काढलेली आहेत. तर चला बघूया टॉप 5 पैकी पहिलं पुस्तक कोणतं आहे. तर पहिलं पुस्तक आहे बुद्धांसोबत क्षणोक्षणी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं. या पुस्तकात गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर आधारित कवितांचा निरूपणासह संग्रह आहे. आपल्याला हे पुस्तक गौतम बुद्धांच्या विचारांचा मानसिक आरोग्यासाठी कसा उपयोग करता येईल हे शिकवतं. यानंतरचं दुसरं पुस्तक आहे ते आहे असामान्य, मीना कर्णिक यांचं. या पुस्तकामध्ये आपल्याला अनोख्या व्यक्तींची व्यक्तिचित्रणे संघर्षगाथा वाचायला मिळते. हे पुस्तक मीना कर्णिक स्वतः पत्रकार असल्यामुळे माध्यमांशी संबंधित लोकांची यात संघर्षगाथा आहे. हे पुस्तक वाचल्यावर त्यांची संघर्षाची कहाणी तर कळतेच, पण त्याचबरोबर एक जीवनाचा धडा व प्रेरणाही आपल्याला मिळते. त्यानंतरचं तिसरं पुस्तक आहे ते आहे न नायक, अमोल उदगीरकर यांचं. या पुस्तकामध्ये हे पुस्तक म्हणजे सिने रसिकांसाठी एक पर्वणीच आहे. या पुस्तकात बऱ्याच अभिनेत्यांवरती लेख लिहिले गेले आहेत. ह्याच्यामध्ये समावेश आहे यशस्वी कलाकारांचा, जसे की ऋषी कपूर, तब्बू, त्याचबरोबर खूप संघर्ष करून झालेले यशस्वी कलाकार जसे की नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान, त्याचबरोबर काही असे अभिनेते आहेत ज्यांचा संघर्ष अजून चालू आहे. आपल्याला त्यांची नावं तोंडावर नसतात, पण त्यांचे चेहरे आपल्याला लक्षात असतात. तर अशा प्रकारे तिन्ही प्रकारांचे कलावंत आपल्याला या पुस्तकातून भेटतात. यानंतरचं चौथं पुस्तक आहे ते म्हणजे सुधा मूर्तीन यांचं 2 शिंगे असलेले ऋषी. या पुस्तकामध्ये भागवत, रामायण आणि महाभारत यातील विविध कथांचा समावेश आहे. या कथा वाचल्यानंतर आपल्याला त्या कथेतील व्यक्तिरेखांचा जीवनाविषयक दृष्टिकोन आपल्याला समजतो. आणि शेवटचं पुस्तक आहे ते म्हणजे होळी, रवींद्र शोभनेन यांचं. त्रिखंडात्मक कादंबरीमधला हा तिसरा खंड आहे. यातला पहिला खंड पडघम आणि दुसरा खंड अश्वमेध. 1975 ते 2000 या कालखंडाला मध्यवर्ती ठेवून ही कादंबरी लिहिली गेली आहे. समाजदर्शन घडवण्याचा प्रयत्न फार कमी कादंबऱ्यांमधून केला जातो आणि रवींद्र शोभनेंनी होळीमधून हा फार उत्तमरित्या केला आहे. ही सगळीच पुस्तकं तुम्हाला आमच्या दुकानात सवलतीच्या दरात मिळतीलच. त्याचबरोबर आमची वेबसाईट majesticreaders.com आणि आमचं ॲप्लिकेशन मॅजेस्टिक रीडर्स यावरही सवलतीत खरेदी करता येईल. धन्यवाद.
आजच्या टॉप 5 मध्ये सुधा मूर्तींच्या गेल्याच आठवड्यात प्रकाशित झालेले 2 शिंगे असलेले ऋषी या पुस्तकानं हजेरी लावली आहे. आपल्या टॉप 5 मध्ये सातत्यानं हजेरी लावणाऱ्या पुस्तकांवर पुढच्या भागांमध्ये नक्की गप्पा मारणार आहोत. आपण नव्या लेखकांच्या पुस्तकांवर आनंदाचे पानमध्ये नेहमी चर्चा करतच असतो. त्यांची पुस्तकं तुम्हीही नक्की वाचा. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूच. तोपर्यंत वाचत रहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.